नवप्रभा श्रीमान अजित पीटर जॉन, अशी कुणबी शाळ, भाऊ पुढे बघ हालातच होतो त्या साईड खरे सर परस्पर जर खंयच्या स्टेटीची बदनामी बी कोण करता जाल्यार ताजेरय मिडियाचो कटाक्ष आसपाक जाय आनी आपलो देश आपले राज्य फुडें व्हरपाक लागून मिडियान खूब प्रयत्न करपाक जाय. म्हाका एक्सपिरियन्सांतल्यान हांव उलयतां. आमी फॉरेन कंट्रीनी पळयता, नेशन इज द फर्स्ट अशें म्हणटात फॉरेन कंट्रीनी. तांचें प्राधान्य आसता, तेंच्या राष्ट्राक फर्स्ट प्राधान्य दिता. ताका लागून खंयची जर गजाल बरी घडली जाल्यार आमी निश्चितच ताचें समर्थन करपाक जाय, वायट गजालीक आमी विरोध करपाक जाय. पूण हेतू परस्पर जर कोण कितें खंयच्या स्टेटीची बदनामी करीत जाल्यार आमी मिडियान ताचेर आवाज उठोवपाक जाय अशें म्हजें स्पश्ट मत आसा. आमी गेल्या वर्सा नॅशनल पब्लीक रिलेशन डे मनयलो वास्को रवींद्र भवनात. आमचे निखिल वाघ हांणी बरीचशी थंय अरेंजमेंट केल्ली, बिकॉज ही स्टेईंग इन वास्को. थंय आमी प्रथितयश अशे एक्टर आनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधीत प्रशांत दामले हांकां आपयल्ले आनी तांच्या उपस्थितीत आमी पब्लीक रिलेशन्स डे थंय मनयल्लो. मागीर आमी प्रसाद कुलकर्णी जे आनंद यात्रा एक तांचो अभिनव उपक्रम आसा, आमचे वामन प्रभू गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आसा, तांच्या माध्यमांतल्यान आनी आमचे PRCI गोवा चॅप्टर आमी तांचो कार्यक्रम मिनीस ब्रागांजात दवरलेलो. ताका आमकां खुबसो रिस्पॉन्स मेळ्ळो लोकांचो, साहित्यिकांचो, आनी तो कार्यक्रम आमी बरो यशस्वी करून दाखयलो. भुरग्यांक PR बद्दल आवड निर्माण करपाक जाय, कित्याक यंग जनरेशन जर जर्नलिजमात आयले जाल्यार खुबशे इंटेलिजन्स तांचे आसता, ब्रिलियन्सी आसता, ताचो फायदो आमकां जावंक शकता. म्हणून आमी संत सोयरोबानाथ आंबीये कॉलेज जे आसा पेडणे, तांच्या बरोबर आमी MOU सायन केलो आनी तांचे जे स्टुडंट्स आसात, तांचे टिचर्स आसात आनी आमचे PRCI सेल हे एकत्र येवन आमी ही पत्रकारिता आनी बाकीचे जर्नलिजमाची जी माध्यमां आसा तांचो वापर कसो प्रभावीपणे करप हाचेर खूब आमी चर्चा केली आनी ते MOU अजून आमचे एक्टीव आसा. आमी लास्ट इयर मँगलोर हांगासर 15th ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव अटेंड जाल्ले. ही कॉन्क्लेव पब्लीक रिलेशन कावन्सील ऑफ इंडियान ऑर्गनायज केल्ली आनी थंय भारतांतलेच न्हय तर जगभरांतले बरेचशे प्रतिनिधी आयिल्ले जे पब्लीक रिलेशनांत आसता आनी ताणें थंय आपले बरे विचार मांडले आनी बरें एक लोकमत कशें निर्माण करप आनी ह्या पब्लीक रिलेशनाचो वापर प्रभावीपणे कसो करप हाचेर खूब थंय चर्चा जाली. आनी तातूंत तांची चाणक्य एवॉर्ड्स आशिल्ली, जी प्रेस्टिजियस एवॉर्ड्स आसता. थंय आमचे मानादीक केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नायक हे प्रमुख पावणे म्हणून आशिल्ले. तेन्ना आमच्या गोंयांतलो एक पत्रकार अनिल पाटील, जाणें पर्यावरण क्षेत्रांतय खूब अशें काम केल्लें, ताचो बेस्ट पत्रकार म्हणून ताचो थंय गौरव केलो. जे 59 गोवा चॅप्टर्स आसात पब्लीक रिलेशन्सचे, तातूंत बेस्ट सेक्रेटरी म्हणून आमच्या निखिल वाघाक इनाम फावो जालें. तशेंच म्हाकाय थंय म्हाजीय थंय दखल घेतली, बेस्ट ब्रँडींग इन टुरिजम म्हणून म्हाका एक ते अवॉर्ड दिलो. आनी आमचे जे जयराम आसात, जे एमिरेट्स आसात आमच्या पब्लीक रिलेशन कावन्सील ऑफ इंडियाचे, तशेंच गीता शंकर ही एक डायरेक्टर जावन आसा. दोगूय मेंटर आसात, ते खुबशे ट्रेनिंग दितात ऑल ओव्हर इंडिया जनसंपर्काचेर. सो ते थंय उपस्थित आशिल्ले आनी बऱ्यापैकी तो आमी कार्यक्रम ऑर्गनायज केलो. आयज जे आमी 16 पत्रकारांची निवड केल्ली आसा, आमी आमचे कमिटीन अशें ठरयलें
की आमी पळयता ठरावीक पत्रकारांकूच इनाम मेळटा किंवा तांकां एवॉर्ड्स मेळटा आनी मागीर बाकीच्या पत्रकारांक खंय तरी अशें तांचोय सन्मान जावपाक जाय अशें दिसता. पूण सगळ्याच पत्रकारांचो आमी सन्मान करूं शकना, कित्याक गोंयांत मिडिया हाऊसीस खूब आसा आनी आमचे जे न्यूज पेपर्स आसात आनी TV चॅनल्स आसात, ह्या दोन माध्यमांक आमी ठरयलें की प्रत्येक मिडिया हाऊसाचो एक मनीस आमी फेलिसिटेट करपाचो, सिनियर जर्नलिस्ट किंवा तांचो एडिटर किंवा वॉट एवर नेम दे रिकमेंड एडिटर लेवल, ताचो आमी सन्मान करुया. आनी मागीर आमचे जायते कार्यक्रम आसतले तेन्ना आमी उर्वरीत जे बरे बरे आमचे पत्रकार काम करतात तांचोय आमी दखल घेताले इन द नियर फ्युचर. सो 16 जाण आमी सिलेक्ट केल्ले आसा, तातूंत तांचें कार्य खूब बरें आसा. आमच्या एनाउन्सराक तांचें तितलें बॅकग्रावंड घेवपाक मेळचें ना, कित्याक 16 जाण म्हणजे खूब टायम लागतालो. सो प्रत्येकाचें कार्य आसा पत्रकारिते क्षेत्रांत आनी आमचे गोंयचे नामना मेळोवपाक लागून तांच्यांनी खुबशे प्रयत्न केल्ले आसा आपल्या लेखणीच्या माध्यमांतल्यान. तांचो आमी हांगासर सन्मान करतले. आमचे निकिताचे हांगासर आगमन जाल्ले आसा, निकिता चोडणकर. वेलकम निकिता. शी इज द मिडिया कोऑर्डिनेटर फॉर पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया गोवा चॅप्टर. दर 6-8 महिन्यांनी पॉलिटिकल क्रायसिस व्हायचं आणि ते क्रायसिस कव्हर करायला आम्ही मुंबईतून मग गोव्यात यायचो. आणि गोव्यात आल्यानंतर मग गोव्यात जे काम केलंय ते पाठवायचं कसं, तर त्यावेळेला रिलायन्स कम्युनिकेशन सारखी जी त्यावेळेची सुविधा उपलब्ध होती त्या सुविधेचा वापर करून ते पाठवायला लागलं. इतक्या अडचणींनंतर आत्ता आपण ज्या टप्प्यावर आहोत, आत्ता समोर उभे असलेले छोटेसे मोबाईल्स, छोटेसे कॅमेरे, यातून थेटपणे आपण लाईव्ह करू शकतो. मोठ्या क्रांतीला आपण सामोरं गेलो आणि तुमची माझी प्रत्येकाची पिढी म्हणजे जे आपण 30-35 वर्षामध्ये पत्रकारी क्षेत्राशी जोडलं गेलेलो आहोत, त्यांनी अगदी पत्रकारितेच्या ज्या पारंपरिक अशा माध्यमांचा वापर करून खेळ जोडणीची पद्धत जी होती तिथपासून तर DTPचा वापर असो, ऑडिओ व्हिज्युअलमध्ये रेडिओपासून तो ऑडिओ ब्लॉगपर्यंत आणि TV मध्ये लाईव्ह यंत्रणेच्या विकासापर्यंत, त्या अगदी सोशल मीडियावर कुणीही लाईव्ह करू शकेल इथपर्यंतचा प्रवास हा आपण आपल्या पिढीने बघितलेला आहे. आणि त्यामुळे जनसंपर्काची सगळ्यात मोठी क्रांती ज्या काळात झाली त्या 2 दशकांचे साक्षीदार जर कोणी आहोत तर आपण आहोत त्याचं साक्षीदार. कारण आपल्या पुढच्या पिढीला खिळा प्रेस काय होती हे कळणार नाही, मोठे DSLR कॅमेरे काय होते तेही कळणार नाही. DSLRची एक कॅसेट हे जेवढं दिसतंय आता, एवढी मोठी कॅसेट असायची. आज ती कॅसेट ही अगदी चीप, अगदी नखा एवढी तयार झालेली आहे. इतका मोठा बदल जो आहे तो अत्यंत वेगानं आपण बघितला. आणि फक्त नखा एवढी चीपच कशाला, आता त्याची गरज नाही. क्लाउड सर्व्हरवर व्हिडिओ शूट करा आणि थेटपणे क्लाउडवर टाका, क्लाउडवरून समोरची यंत्रणा डाउनलोड करून घेईल. इतक्या वेगात बदलताना आपण साक्षीदार आहोत. आणि म्हणून आपली पिढी ही जनसंपर्काच्या दृष्टीनं सर्वात श्रीमंत अशी पिढी, ज्या पिढीनं प्रत्येक टप्पा जनसंपर्काचा बघितला आणि तो अनुभवला. मुळात आयुष्य काय आहे तर प्रत्येकासाठी अनुभव आहे. आणि पत्रकाराचा सगळ्यात मोठं ऐश्वर्य काय असतं तर मी किती गोष्टी अनुभवल्या हे पत्रकाराच्यासाठीचं म्हणून ऐश्वर्य असतं. मी आयुष्यात किती लोकांना भेटलो, मी ह्या घटनेचा साक्षीदार होतो, मी त्या घटनेमध्ये साक्षीदार होतो आणि हा अनुभव मी घेतला. म्हणजे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न काय असं की माझ्याकडे माझ्या निवृत्तीला इतक्या गोष्टी असल्या पाहिजे की ज्या मला जगाला सांगता आल्या पाहिजे. आणि आपली पिढी पत्रकार म्हणूनही आणि जनसंपर्कातले अधिकारी म्हणूनही सर्वात श्रीमंत पिढी काय आहे तर आपल्याजवळ आपल्या पुढच्या पिढीला सांगायला भरपूर अशा गोष्टी असणार. म्हणजे अंगणात नारळाच्या बागेत किंवा आंब्याच्या बागेत बसल्यानंतर नातवांना काय गोष्ट सांगायची तर ती सांगायला आपल्याजवळ कधीच कोणत्याही गोष्टीची पुस्तकाची गरज पडणार नाही, इतक्या गोष्टी आपल्याजवळ असणार आहेत. मग पत्रकार बघतो त्याहीपेक्षा बिटवीन द लाईन आणि पडद्यामागचा अनेक घटनाक्रम जर कोणी बघत असेल तर तो जनसंपर्क अधिकारी बघतो. त्यामुळे मी तर म्हणेन जे न देखे रवी ते देखे कवी जसं म्हणतात ना, तसं जे न पत्रकार देखे ते जनसंपर्क अधिकारी देखे अशी परिस्थिती असते मुळात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजभवनावर महाराष्ट्र सरकारचा एक सकाळचा शपथविधी. तर आपल्याला सकाळचा शपथविधी हा अत्यंत सहज सोपा आणि छान गमतीदार शब्द झालेला आहे. तर तो सकाळचा जो शपथविधी आहे त्या शपथविधीला एकाही पत्रकाराला साक्षीदार होता आलं नव्हतं. जे काही आपण साक्षीदार झालो तर TV वरून जे पाहायला मिळालं त्यातून झालं. मात्र राजभवनाचे जे जनसंपर्क अधिकारी होते त्यांच्याजवळ जो पूर्ण अनुभव आहे. मी त्यांना सातत्यानं विनंती करतो की जो घडला प्रकार आहे, रात्री किती वाजता फोन आले, राजभवनात किती वाजता निरोप आला, राजभवनाने रात्रभर राजभवन कसं जागे होतं,
रात्री राजकारण्यांना कसे निरोप केले आणि मग तो सकाळचा शपथविधी जो अत्यंत नाट्यमय अशा स्वरूपाचा होता तो कसा झाला हे कधीतरी तुम्ही लिहा. ते म्हटले निवृत्ती होऊ द्या मग लिहूया. त्यामुळे अनेक जनसंपर्क अधिकाऱ्यांना असे अनेक अनुभव आहेत की जे ते सहजतेने जगापर्यंत पोहोचवू शकतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी असो किंवा पंतप्रधानांचे जनसंपर्क अधिकारी असो. आता मनमोहन सिंगांचे जनसंपर्क अधिकारी होते खरे म्हणून, त्यांनी मध्ये एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक अनेक वादग्रस्तही ठरलं, त्यात काय खरं काय खोटं असाही प्रकार झाला. पण निश्चित आहे ज्या वेळेला अशा स्वरूपाचं डॉक्युमेंट तयार होतं त्यातून इतिहास उलगडणं जाणं शक्य होतं आणि आपण इतिहासाचे सर्व साक्षीदार आहोत. मग नाण्याच्या एका बाजूला पत्रकार असेल तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा साक्षीदार हा जनसंपर्क अधिकारी आहे. आणि त्यामुळे जर या नाण्याच्या दोघं बाजू एकत्र आल्या तर खरा इतिहास हा लोकांना सांगणं आपल्याला शक्य होईल. आणि त्यासाठी म्हणून मी PRCL-CIचे खूप खूप अभिनंदन करतो की पत्रकार आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी एकत्र यावं आणि एकत्रितपणे काम करावं या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. मी पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया गोवा चॅप्टर यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. हे उत्कृष्ट अशा चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं आणि हे पब्लिक रिलेशन किती महत्वाचं आहे हे माननीय डॉक्टर निलेश खरेजींनी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मला वाटते ही लोकशाही जर आपल्याला मजबूत करायची आहे तर पब्लिक रिलेशनचा खूप मोठा वाटा त्याच्यात आहे. आणि ही पब्लिक रिलेशन व्यवस्थित राहिली तर लोकशाही ही निश्चितपणे मजबूत होऊन आणखी जिवंत लोकशाही आम्हाला पाहायला मिळेल. कारण लोकशाही कोणासाठी आहे, कशासाठी आहे, सरकार कोणासाठी आहे, कशासाठी आहे, सामान्यातला सामान्य माणूस कशा पद्धतीचं जीवन जगतोय, सरकारला यासाठी काय करायचंय हे फक्त एअर कंडिशन बंगल्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून नाही समजणार. परंतु तुम्ही जेव्हा खालच्या माणसाचं मत काय, त्यांची अडचण काय, त्यांचे विचार काय हे जर वरपर्यंत पोचले नाही तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग योग्य तऱ्हेने होणार नाही ही निश्चित आहे. त्यामुळे तुमचं जे काम आहे जनसंपर्काचे काय, मग पत्रकार असू दे किंवा जनसंपर्क अधिकारी असू दे, आपण सर्वच असू दे, परंतु हे जर व्यवस्थितपणे झालं तरच ही लोकशाही मजबूत होईल. आणि या लोकशाहीच्या माध्यमातून या जनसंपर्काचा हा जो धागा आहे, संपर्काचा जो धागा आहे म्हणजे विश्वासाचा धागा आहे. काय खरं आहे या सगळ्या याच्यातून आम्हाला वरपर्यंत आणि वरचं काय ते खालपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता. आणि त्यामुळे हा धागा पब्लिक रिलेशनचा धागा जेवढा मजबूत होईल तेवढा आपला देश मजबूत होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हे काय मी सगळे करतात ते पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया ज्या पद्धतीनं सर्व स्तरावर मीडिया स्तरावर असू दे, अन्य स्तरावर असू दे, हे पब्लिक रिलेशन जेवढं आम्ही मजबूत करणार तेव्हा आपला देश, आपला समाज मजबूत होईल अशी माझी पूर्ण धारणा आहे.